नमस्कार, मी प्रियंका नागने. आज आपण एक नवीन जॉब अपडेट बघणार आहोत. सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्यातर्फे अपडेट आलेली आहे. केंद्र सरकारी जॉब असणार आहे. फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. फॉर्मची जी लास्ट तारीख आहे 16 ऑगस्ट 2024. आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघणार आहोत. आपल्याकडे PDF सुद्धा आहे. ॲप्लिकेशन कसं करायचं आहे, त्याच्यानंतर सॅलरी किती भेटणार आहे, अर्ज पाठवण्याचा पत्ता काय आहे, अधिकृत वेबसाईट कोणती आहे, त्याच्यानंतर वयोमर्यादा काय आहे, कोण कोण इथे अर्ज करू शकतं, त्याच्यानंतर जेंडर एलिजिबिलिटी, अर्जाची पद्धत, सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघून घेऊयात. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघत असतो. गव्हर्नमेंट रिलेटेड असू द्या, प्रायव्हेट जॉब्स असू द्या, कोणते नवीन योजना असू द्या किंवा पार्ट टाइम जॉब्स असू द्या, असे दररोजचे नवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर असतो. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला त्याची जी सविस्तर माहिती आहे बघून घेऊया. सो इथे सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्याकडून अपडेट आलेली आहे. केंद्र सरकारी जॉब आहे. आपल्याकडे PDF आहे, ते एक सविस्तरपणे बघून घेऊया. सो इथे बिझनेस करस्पॉन्डंट सुपरवायझर ऑन ॲन्युअल कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती जॉब आहे. इथे 16/8/2024 पर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन्स पाठवू शकता. डेट ऑफ इंटरव्ह्यू तुम्हाला भेटून जाणार आहे, म्हणजे मुलाखतीद्वारा तुमचं सिलेक्शन होऊन जाणार आहे. इथे नोकरीचे ठिकाण असणार आहे अहमदनगर. एलिजिबिलिटी क्रायटेरिया यंग कॅन्डिडेट्स आहे. मिनिमम क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट विथ कम्प्युटर नॉलेज. तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्याही फील्डमधून झालेलं असू द्या किंवा आणि कम्प्युटर नॉलेज तुम्हाला गरजेचं आहे. MS ऑफिस आलेलं पाहिजे आहे. ईमेल, इंटरनेट क्वालिफिकेशन लाईक MSc IT, BIT, MCA, MBA झालं असेल तर गुड. आणि एज क्रायटेरिया इथे 21 ते 45 वर्ष आहे आणि मॅक्सिमम एज फॉर कंटिन्युएशन विल बी 60 इयर्स सांगितलेलं आहे. त्यानंतर रिटायर्ड बँक एम्प्लॉईजला सुद्धा इथे नोकरीची संधी भेटणार आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. पिरियड ऑफ कॉन्ट्रॅक्ट ॲटलिस्ट तुम्हाला 12 महिने तुम्हाला तिथे काम करावं लागणार आहे. त्याच्यानंतर असाइनमेंट अलोकेशन ऑफ एजंट्स फॉर डिस्ट्रिक्ट पर सुपरवायझर सांगितलेलं आहे की जो पद आहे आपल्याला बिझनेस करस्पॉन्डंट सुपरवायझर जो पद आहे त्याच्यासाठी सांगितलेलं आहे की इथे टाईप ऑफ सुपरवायझर आहे कॅटेगरी A, कॅटेगरी B, ज्यामध्ये मिनिमम 25 एज आहे A मध्ये आणि मॅक्सिमम 30 एज आहे. आणि बॅट कॅटेगरी B मध्ये मिनिमम 20 मॅक्सिमम 25 असणार आहे. आता इथे सॅलरी जी आहे पहिल्यांदा फिक्स कंपोनंट 15,000, व्हेरिएबल कंपोनंट 10,000 आणि 4,000 फिक्स्ड अलाउन्स आणि मोबाईल इंटरनेट चार्जेस एक्स्ट्रा सुद्धा भेटून जाणार आहे. खूप चांगली संधी आहे. तुमच्याकडे सॅलरी पण डिवाइड करून दिलेली आहे बघा, 15, 10, 4 आणि 5 असं 500. आणि इथे लीव तुम्हाला जी लीव भेटणार आहे मॅक्सिमम 3 days लीव ड्युरिंग द मंथ अँड 30 days इन ए कॅलेंडर इयर सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करता येणार आहे. आणि इथे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज दिलेलं आहे की तुमचं काम काय असणार आहे. टू मॉनिटर वर्किंग ऑफ BC एजंट्स असाइन टू हिम और हर ऑन डेली बेसिस थ्रू डॅशबोर्ड, टेलिफोनिक कॉल्स, व्हिडिओ कॉल्स तुम्हाला अटेंड करावं लागणार आहे. हे तुमचं सर्व काम असणार आहे. त्याच्यानंतर इथे पेमेंट ऑफ मंथली रिम्युनरेशन आहे, जे अकोमोडेशन आहे ते सांगितलेलं आहे. कॅटेगरी A आणि कॅटेगरी B, ज्यामध्ये डिवाइड केलेलं आहे की मिनिमम 25 एज आणि मिनिमम 20 असणार आहे. मे बी इन्क्रीज ॲज पर. इथे कॅटेगरी वाईज सांगितलेले आहे की अलॉटेड विथ मिनिमम 25, जी कॅटेगरी A साठी आहे, कॅटेगरी B साठी 20 आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इथे अनुभवाची गरज नाही आहे, म्हणजे तुम्ही फ्रेशर असाल तरी सुद्धा नक्कीच ॲप्लिकेशन करू शकणार आहात. आणि इथे जे ॲप्लिकेशन फॉर द बिझनेस करस्पॉन्डंट सुपरवायझर आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने पाठवून द्यायचं आहे. या सर्व माहिती भरायची आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व उमेदवार भरू शकता. संपूर्ण जी माहिती आहे द रिजनल मॅनेजर सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कोणत्या रिजनमध्ये तुमचं नाव, फादर किंवा हस्बंड नेम, जेंडर मेल असू द्या फिमेल असू द्या, डेट ऑफ बर्थ, ॲड्रेस, करंट आणि परमनंट, कॉन्टॅक्ट नंबर, ही सर्व माहिती तुम्हाला भरून स्पीड पोस्टद्वारा सेंड करून द्यायचं आहे. 15,000 + 4,000 + 500 असं तुम्हाला सॅलरी भेटणार आहे. कोणतीही फी नाही आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसिसचा जॉब आहे. मुलाखतीद्वारा तुमचं सिलेक्शन होणार आहे. लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तुम्ही नक्कीच ते चेक करायचं आहे, ज्यामध्ये ॲड्रेस दिलेला आहे, अजून बरीचशी माहिती दिलेली आहे. पूर्णपणे तुम्ही बघून घ्यायचं आहे. काय अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही नक्कीच आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा फॉलो करू शकता. थँक्यू.